नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचारमध्ये आपलं स्वागत। मुंबईसह कोकणात उन्हाच्या झळा व वाढत्या तापमानामुळे प्रचंड उष्णता जाणवत आहे। तर पालघर जिल्ह्यात उष्माघाताचा पहिलाच बळी गेला आहे असं बोललं जात आहे। सध्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आणि याच वाढलेल्या उष्णतेमुळे कुमारी अश्विनी विनोद रावते या तरुणीचा उष्माघाताने काल सोमवारी 15 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या दरम्यान मृत्यू झाला। अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी तिचे दुःखद निधन झाले। ही तरुणी केव वेडगेपाडा येथील रहिवासी होती। अश्विनी ही टेननाका येथील SP मराठे विद्यालय अँड ज्युनियर कॉलेजमध्ये इयत्ता 11वी मध्ये शिक्षण घेत होती। मिळालेल्या माहितीनुसार अश्विनी ही काल टेननाका येथे कॉलेजमध्ये आली। तिने परीक्षा दिली। परीक्षा देऊन ती भर उन्हात दुपारी टेननाका ते जव्हार फाटा येथे चालत गेली व तेथून बस अथवा रिक्षाने ती आपल्या घरी गेली। घरी गेल्यावर आई घरात नसल्याचे तिने पाहिले व तिला शोधत ती शेतावर गेली। तिने पाहिलं आई शेतावर भेंडी तोडत आहे। ती सुद्धा आपल्या माऊली बरोबर भेंडी तोडायला लागली। मात्र त्या आई लेकीची ती शेवटची भेट, तो एकत्र शेवटचा सहवास असेल हे कोणाला ठाऊक। भेंडी तोडून झाल्यावर अश्विनी आंघोळीसाठी नदीवर जात होती। मात्र तिला अचानक चक्कर येऊ लागली। त्यामुळे ती तेथीलच एका झाडाखाली बसली। मात्र त्याच दरम्यान झाडाखाली तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। तर सध्या तापमान प्रचंड वाढलं आहे, त्यामुळे अश्विनी हिला उष्माघाताचा त्रास झाला आणि उष्माघाताने तिचा असा दुर्दैवी मृत्यू झाला। तर या तरुणीच्या अशा मृत्यूने तिच्या मित्र परिवारात शोक व्यक्त केला जात आहे।